नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. विनाअट कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री तयार, कारण रोहित पवार यांचं आंदोलन थांबलेलं आहे. माननीय रोहितजी पवार यांनी आंदोलन केलेलं होतं 3 दिवस अगोदर. त्यावेळेस माननीय गिरीशजी महाजन यांनी शब्द दिलेला होता की आम्ही तुमच्या मागण्या रास्त आहेत आणि तुमच्या मागण्यावर निश्चित विचार केला जाईल आणि 22 तारखेला तुमच्यासोबत बैठक घेऊन त्यात आपण तोडगा काढू, हा शब्द रोहितजी पवार यांना देण्यात आलेला होता. रोहितजी पवार यांनी हा शब्द मान्य करून आपलं अन्नत्याग आंदोलन थांबवलेलं होतं आणि हे थांबवल्यानंतर 20 तारीख गेली, 21 तारीख गेली, 22 गेली, 25 तारीखपर्यंत ही गेली, तरीही राज्य शासनानं मुख्यमंत्र्यांनी कुण्या मंत्र्यांनी बैठकीचं नावच काढलेलं नाही, बैठक झालीच नाही. त्यामुळे दिलेला शब्द राज्य शासनानं पाळला नव्हता. रोहितजी पवार यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं आहे, रोहितजी पवार यांना विश्वासघात केला आहे, असं मान्य रोहितजी पवार यांनी स्पष्ट केलेलं होतं. आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आपण आता थांबायचं नाही आणि या राज्य सरकारच्या विरोधात जेलभरो आंदोलन, रास्ता रोको आंदोलन हे 29 तारखेपासून आपण सुरुवात करू. छत्रपती संभाजीनगर येथून आंदोलनाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात होता आणि तेच आंदोलन आज व्यवस्थितपणे पार पडलं. शेतकरी मित्रांनो, खूप चांगला प्रतिसाद आंदोलनाला मिळाला. शेतकऱ्यांची संख्याही तशी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही त्यात मान्य सुप्रिया सुळे असो, शशिकांत शिंदे असो, काँग्रेसचे सपकाळ असो, यांनाही अटक झाली. त्यामुळं आंदोलनाचं स्वरूप कुठेतरी उग्र होताना दिसू लागलं आणि काही जणांना अटक झाली, सामान्य लोकांची तारंबळ झाली, रास्ता रोको झाला, वाहनं थांबली आणि या सर्व गोष्टीचा परिणाम अखेर सरकारवर कुठेतरी झाला म्हणायला का हरकत नाही. आणि अखेर गिरीशजी महाजन यांनी 2 ते 4 वेळेस फोन करण्याचा प्रयत्न केला रोहितजी पवार यांना की आंदोलन थांबवा, सामान्य माणसाची अडचण होत आहे असं सांगण्यात आलं, परंतु रोहितजी पवार यांनी थांबलेला नाही. तुम्ही दिलेला आम्हाला जो शब्द होता तुम्ही पाळलेला नाही आणि आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्णय त्यांनी घेतला. आंदोलन कंटिन्यू राहिला आणि दुपारच्या वेळेस 3-4च्या वेळेस शेवटी गिरीशजी महाजन यांनी उद्या 11:30 वाजता माननीय मुख्यमंत्री यांनी बैठक बोलवलेली आहे आणि या 11:30च्या बैठकीला आपण हजर राहावा. निश्चित आपण यामधून मार्ग काढू व नियम, अटी, निकष, विनाअट कर्जमाफी, सरसगट कर्जमाफी यासाठी जे आंदोलन रोहितजी पवार यांनी केलेलं होतं ते आंदोलन अखेर थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळं बातमी दिलासादायक आहे. परंतु आता उद्या जे 11:30 नंतर जी बैठक होणार आहे त्यांची, त्या बैठकीतून येणारा निर्णय कसा आहे हा खूप महत्त्वाचा आहे. कारण मी अगोदरही म्हणलेलं होतं या व्हिडिओमध्ये की माननीय राज्याचे कृषी मंत्री यांनी स्पष्ट केलं होतं विधानसभेमध्ये की जे 2019 मधील शेतकरी आहेत, त्या 2019 मधील शेतकऱ्यांसाठी बजेट किती लागू शकतं कर्जमाफीसाठी याची छानबीन चालू आहे, चौकशी चालू आहे, अशा आदेश देण्यात आलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्यामुळे राज्य सरकारही या गोष्टीसाठी तयार आहेच, परंतु किती केलं तर राज्य सरकार थोडक्यामध्ये जेवढं होईल तेवढा प्रयत्न करत असतं आणि त्यासाठी जेव्हा शेतकरी एकत्रित येतात, शेतकरी आंदोलनं घडतात, त्याचा परिणाम राज्य सरकारवर घडतो व राज्य सरकारला याबाबत निर्णय घ्यावाच लागतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, निश्चित उद्या एक दिलासादायक अपडेट येऊ शकते शेतकऱ्यांना. कारण महत्त्वाचे 2 मुद्दे, माननीय रोहितजी पवार यांचा मुद्दा विनाअट सरसगट कर्जमाफीचा आहे. मग माननीय मुख्यमंत्री यांनी गिरीशजी महाजन यांना फोन करून आंदोलन थांबवायला लावले. याचा अर्थ विनाअट सरसगट कर्जमाफीला मुख्यमंत्री तयार आहेत का, हाच संदेश जातो आणि त्या संदेशाच्या जीवावरच आजचं आंदोलन थांबतं. त्यामुळं कुठेतरी उद्या जे 11:30ला बैठक ठेवण्यात आलेली आहे मुंबईमध्ये, त्या बैठकीला रोहितजी पवार यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि रोहितजी पवार यांच्या मागण्या महत्त्वाच्या म्हणजे 2019 मधील जे शेतकरी आहेत त्यांना घ्या व त्याचबरोबर जे प्रोत्साहन शेतकरी आहेत त्यांना 25, 26 व 26, 27ची ही अट आहे.
ही अट रद्द करा, ह्या 2 महत्त्वाच्या अटी आहेत. परंतु आजचं आंदोलन हे सरसगट कर्जमाफी व विनाअट कर्जमाफीचं होतं. आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या दिलासादायक बातम्या येतात उद्या हे पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यामध्ये कोणत्या मागण्यावर जोर रोहितजी पवार लावतात आणि त्यांचं समाधान होतं का? आज त्यांनी बोलताना हेही स्पष्ट केलं, जर समाधान नाही झालं तर आम्ही विदर्भामध्ये अजून आंदोलनाला सुरुवात करू विदर्भापासून, असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता हे आंदोलन मोठं न होऊ देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करू शकतं आणि निश्चित शेतकरी मित्रांनो, आज जे झालेलं आंदोलन आहे त्या आंदोलनाचा परिणाम राज्य सरकारवर निश्चित झाला आहे. मोठं आंदोलन झालं, कारण हे आंदोलन होणं गरजेचं होतं. शेतकऱ्यांसाठी एकत्रित येणं गरजेचं होतं. जरी हे राजकीय पक्षाचे नेते असले, कारण मतंही शेतकरी ही राजकीय पक्षाला देतात. खरे तर आंदोलन याच राजकीय पक्षानं करणं गरजेचं असतं, कारण जास्तीत जास्त आंदोलन हे शेतकरी संघटनेचे होतात. बिचारे कधी सत्तेत नसतात, कुठलं पद मिळत नसतं, आमदारकी नाही, खासदारकी नाही, 4-4, 5-5 दिवस अन्नत्याग आंदोलन करून उपाशी मरतात कुठलं पद नसताना. मग यानेच का ठेका घेतलेला नसतो. परंतु महत्त्वाचं म्हणजे जे राजकीय पक्षाचे पुढारी आहेत, आज आमदार आहेत, खासदार आहेत, त्या नेत्यांना शेतकऱ्यांनी मतं दिलेली आहेत, शेतकऱ्यांनी मतं त्यांना दिलेली आहेत. त्यांचा अर्थाने त्याच माणसाने अन्नत्याग आंदोलन असो, धरणे आंदोलन असो, जलभराव आंदोलन असो, शेतकऱ्यांसाठी करणं गरजेचं आहे व शेतकऱ्यांची न्याय हक्काची लढाई लढणं गरजेचं असतं. आजपर्यंत कोणी जास्त गेल्या 4-5 वर्षात चालू आमदार असो, खासदार असो, पुढारी असो, कोणी आंदोलन केलेलं नव्हतं. परंतु रोहितजी पवार स्वतः आमदार असताना त्यांनी 3 दिवस आंदोलन केलं, कारण अपेक्षा होती की त्या आंदोलनालाही गालबोट लावण्याचा प्रयत्न असा झाला की राजकीय पक्षाचं आंदोलन आहे, त्यामुळे इतर पक्षांनी जायची गरज नाही, अशा काही गोष्टी घडल्या. परंतु आंदोलन शेतकऱ्यासाठी होतं. शेतकरी मरतोय, झुरतोय, शेतकऱ्याला पीक विमा नाही, अनुदान नाही, त्याचबरोबर कर्जमाफीमध्ये नियम अटी निकष आहेत. या सर्व गोष्टीसाठी एकत्रित जर सर्व पक्ष येत असेल तर त्याला काय हरकत आहे. परंतु काही पक्ष लांबच राहिले, काही पक्षांनी पाठिंबा दिला, सर्वांनी एकत्रित येणं अपेक्षित आहे. जर समजा उद्या जर निर्णय चांगला नाही झाला तर पुढचं आंदोलन हे उग्र स्वरूपाचं आंदोलन असू शकतं आणि त्यामध्ये जास्तीत जास्त पक्ष सहभागी होऊ शकतात. आणि त्यातल्या त्यात शेतकरी मित्रांनो, सध्या जे पावसाळी अधिवेशन चालू आहे, या पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे एक प्लस पॉईंट आहे, कारण राज्य सरकारला आता या पावसाळी अधिवेशनामध्येच मोठे निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि निश्चित मी 1 ते 2 दिवसात राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकतं. 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसेही जाऊ शकतात. तो विषय झाला थकबाकीदार 2 लाखाच्या आतील शेतकऱ्यांचा. परंतु जे 2019मधील शेतकरी आहेत, प्रोत्साहनचे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाची बाबी या आंदोलनाच्या आहेत. आणि आंदोलनातून जी रणनीती ठरणार आहे ती उद्याच्या बैठकीतून ठरणार आहे. बैठक जास्तीत जास्त निष्फळ न होऊ देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार, यात वाद नाही. कारण आता जर बैठक निष्फळ झाली तर एक वेगळा संदेश सरकारबाबत शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारा होऊ शकतो. कारण अगोदर तुपकरांना आश्वासन देण्यात आलं, रोहित पवारांना आश्वासन देण्यात आलं, आजचं हे आंदोलन जर थांबवण्याचा प्रयत्न आज करण्यात आला आणि जर सकारात्मक बाबी जर याच्यामधून बाहेर नाही पडल्या तर मात्र शेतकरी संभ्रमात पडू शकतो. सरकारविरोधात एक लाट तयार होऊ शकते, सरकारविरोधात शेतकऱ्यांची मानसिकता बदलू शकते आणि ही रिस्क राज्य सरकार कधीही घेऊ शकणार नाही. त्यामुळे उद्या निश्चितच जे प्रोत्साहनधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी लाख रुपयाच्या अनुदानासाठीची मागणी आहे. त्याचबरोबर 25, 26, 26, 27चा नियम हाही कट केला जाऊ शकतो. आणि या शेतकऱ्यांना जे 2019मधील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी वेळ लावून नियम अटी निकष न लावता त्याच्यामध्ये पैशाची भर केली जाऊ शकते किंवा सरसगट कर्जमाफीही केली जाऊ शकते. त्यामुळं आजचं आंदोलन थांबवण्याचा अर्थ इतकाच आहे. जर आंदोलन आज थांबलं नसतं तर राज्य सरकार सकारात्मक नाही असा संदेश गेला असता. त्यामुळं निश्चित उद्या बैठक होऊन या बैठकीमधून एक सकारात्मक निर्णय राज्य सरकारकडून येण्याची अपेक्षा आहे. आता पाहूयात की नेमकं शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार कुठले निर्णय घेतं आणि ते निर्णय रोहित पवार यांना मान्य होतात का, या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आपलं लक्ष राहीलच. याबाबत कुठलीही अपडेट आली लागली चॅनलवर व्हिडिओ घेऊनच येऊ. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.